न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसई विरार मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, ग्रॅज्युएटी व आदिवासी पाड्याच्या सुविधांवर तोडगा, आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या बैठकीत प्रशासनाला निर्देश। वसई विरार महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व आदिवासी पाड्यांवरील मूलभूत सुविधांबाबत आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीस आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी, अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत, श्री संजय हेरवाडे, शहर अभियंता श्री प्रदीप पाचांगे, श्रमजीवी कामगार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री सुलतान पटेल, नगरसेविका सौ निम्मी दोशी, सौ अपर्णा पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रमुख मुद्दे व निर्णय: अनंत एंटरप्राइजेसच्या कामगारांचा थकीत पगार तातडीने देण्याचे निर्देश, ठेकेदाराने न दिल्यास प्रशासनाने कारवाई करावी, कायद्यानुसार देय ग्रॅज्युएटी 15 दिवसांत देण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाशी समन्वय साधण्याचे आश्वासन, कपातीबाबत संपूर्ण माहिती व पुरावे सादर करून पारदर्शकता राखण्याच्या सूचना, पावसाळ्यात कामगारांच्या अडचणी लक्षात घेता सकाळची हजेरी वेळ सकाळचे 6:30 करण्याची मागणी, काही विभागांत कामगार कमी व मुकादम जास्त असल्याच्या तक्रारींची चौकशी करून कारवाईची मागणी, सुधारित आकृतीबंध लवकरात लवकर प्रशासनास सादर करण्याचा सकारात्मक निर्णय, आदिवासी पाड्यांबाबत निर्देश, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्ट्रीट लाईट, शौचालये, समाजमंदिरे, स्मशानभूमी, आरोग्य सुविधा तातडीने देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश, आदिवासी व वंचित घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना। आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी कंत्राटी कर्मचारी, सामान्य नागरिक व आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली। विकास व मूलभूत सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।